राहण्याची गरज असल्यामुळे मी इथं फ्लॅटमध्ये इथं राहायला आलो। तर 2023 पासून ते आज 2025 पर्यंत आज अशी ही कंडिशन आहे। म्हणजे इथे धड लाईटची व्यवस्था नाही आहे आणि लाईट मीटरसाठी एक्स्ट्रा चार्जेसची मागणी केलेली आहे। ₹3,500 पर पर्सन मागणी केलेली आहे आणि बाकीच्यांनी ज्यांनी पण मीटर घेतले त्यांना सगळ्यांना पैसे भरावे लागले, तेव्हा कुठं त्यांना मीटर भेटलेले। मोठमोठ्या जाहिराती सुविधांची स्वप्न दाखवून तुम्हाला कोणी हक्काच्या घराचे स्वप्न दाखवत असेल तर आत्ता सावध व्हा। कारण नेरळ परिसराचे नाव घेऊन एका गृहप्रकल्पाची जाहिरात पाहून अनेक कुटुंबांनी येथील एका गृहप्रकल्पात सदनिका खरेदी केल्या होत्या। मात्र तेथे वास्तव्य करायला आलेल्या 4 कुटुंबांना आता पश्चाताप करायची वेळ आली आहे। अवसारे मानिवली परिसरात ऑलिम्पिया निओ नावाने एक गृहप्रकल्प सुरू झाला होता। या ठिकाणी स्वस्तात फ्लॅट मिळतात म्हणून मुंबईतील अनेक कुटुंबांनी सदनिका खरेदी केल्या। मात्र आता त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचं चित्र समोर आलंय। येथील A4 इमारतीमध्ये राहणाऱ्या 4 कुटुंबाला अद्याप मीटर मिळालं नाही। मीटरसाठी बिल्डर ₹3,500ची मागणी करत आहे। जबाबदारी बिल्डरची असताना आम्ही पैसे का द्यावे असा सवाल या कुटुंबाने उपस्थित केला। तर इतके दिवस असलेल्या सामायिक मीटरचे बिल बिल्डरने थकवल्यामुळे महावितरणने ते मीटरच काढून नेले। याचा फटका येथील 4 कुटुंबाला बसला आहे। घरात लहान मुली, वयस्कर आजारी माणसं असे त्रास सहन करत गेले 5 दिवस अंधारात येथील रोहन देशपांडे, प्रकाशचंद्र पांडा, ऋषिकेश कोरडे, अंजली परिदा ही कुटुंब कसेबसे दिवस काढतात। तर इमारतीपर्यंत जायला साधा रस्ता नाही, आजूबाजूला वाढलेलं गवत, त्या सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर, यामुळे उद्भवणारा धोका यासह बिल्डरची मुजोरी या सगळ्याला ही कुटुंब कंटाळली असल्याची भावना रोहन देशपांडे यांनी व्यक्त केली आहे। 2017 साली हे अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये फ्लॅट बुक केलेला। 2017 पासून पोझिशन देतो म्हणून सांगितलेलं 2023 मध्ये भांडण करून अक्षरशः मला फ्लॅट राहण्याची गरज असल्यामुळे मी इथं फ्लॅटमध्ये इथं राहायला आलो। तर 2023 पासून ते आज 2025 पर्यंत आज अशी ही कंडिशन आहे। म्हणजे इथे धड लाईटची व्यवस्था नाही आहे आणि लाईट मीटरसाठी एक्स्ट्रा चार्जेसची मागणी केलेली आहे। ₹3,500 पर पर्सन मागणी केलेली आहे आणि बाकीच्यांनी ज्यांनी पण मीटर घेतले त्यांना सगळ्यांना पैसे भरावे लागले, तेव्हा कुठं त्यांना मीटर भेटलेले आणि आम्ही भरत नाही म्हणून सांगितल्यानंतर आमचे लाईट कनेक्शन कट केलेले। पाण्याची व्यवस्था नाही आहे, लहान मुलं इथे राहतात, इथं साप वगैरे निघतात, सगळ्या गोष्टी आहे। पूर्ण जंगलराज आहे इथं। जंगलराजमध्ये अशा कंडिशनमध्ये आम्हाला इथे फसवल्या गेलो होतो आम्ही आणि इथं फसवल्या गेल्यामुळे सगळ्या गोष्टी अशा बिल्डरने एकही गोष्ट कंप्लीट करून दिलेली नाही। सगळ्या गोष्टी आम्हाला कंप्लीट करून दिली। ते क्लब हाऊस बांधून देतो म्हणून सांगितलेलं आहे। परत त्याच्यानंतर रोड व्यवस्थित असतील, लाईट असतील, सगळं असतील, पाणी तुम्हाला 24 तास असेल, सगळ्या गोष्टी आहेत इथे। एकही ज्या गोष्टी सांगितल्या त्या पद्धतीने काही भेटलेलं नाही इथे। बँकेचे लोन घेऊन फ्लॅट खरेदी केल्याने आता ही गरज सोडून देखील जाऊ शकत नाही। हप्ते चुकले तर बँक मानगुटीवर बसते। इकडे बिल्डर सुविधा पुरवायला तयार नाही। तेव्हा आता न्यायासाठी ऑलिम्पिया निओ सिटी येथील या 4 कुटुंबाने लढा उभारण्याचा निर्धार केलाय। आम्हाला सुविधा पुरवण्याची जबाबदारी बिल्डरची असताना तो हात झटकत असेल तर आम्ही हे अन्याय का सहन करायचा असे म्हणत, भले आणखी काही दिवस अंधारात राहू पण आमच्या हक्कासाठी लढू असे म्हणत या 4ही कुटुंबाने आता आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। तेव्हा आता प्रशासन या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।